अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केलाय आणि त्याचा भारताला फायदा होणार आहे? फक्त फायदा नाही तर थेट 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम भारताला परत मिळण्याची शक्यता आहे। आणि यासोबतच भारताला मिळू शकतात 3 मोठे स्ट्रॅटेजिक फायदे। कोणते हे फायदे भारताला होणार आहे आणि त्याचा थेट तुम्हाला काही लाभ होणार आहे का? सर्व काही जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि जगात तणाव वाढलाय, पण भारताला त्याचा फायदा होणार आहे। आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि तिथले राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली आहे। मादुरो यांना न्यूयॉर्कमध्ये आणण्यात आलं आणि आता त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे। व्हेनेझुएलामध्ये अमेरिकन सैन्याने केलेल्या या कारवाईमुळे राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत। व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यांवर आता अमेरिकेचं वर्चस्व असणार आहे, हे 100% निश्चित आहे। मात्र याचा सकारात्मक परिणाम आता भारतावर होणार आहे। तो कसा ते जाणून घेऊया। कारण भारताचे 1 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 9,000 कोटी रुपये हे व्हेनेझुएलामध्ये अडकलेले आहेत आणि तेच 9,000 कोटी रुपये भारताला आता परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तुम्ही म्हणाल, मार्ग मोकळा कसा झाला बरं? तर असं आहे की व्हेनेझुएला हा जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचा साठा असलेला देश आहे। मात्र अमेरिकन निर्बंधांमुळे भारताचा तिथून होणारा व्यापार गेल्या काही वर्षांमध्ये हा निम्म्यावर आला होता। आता अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यावर आपला कंट्रोल घेतलेला आहे। तर होईल असं की अमेरिकेच्या नेतृत्वाखालील व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्राचं अधिग्रहण होईल किंवा रिस्ट्रक्चर केलं जाईल आणि याच रिस्ट्रक्चरमध्ये भारताचे जे थकीत 9,000 कोटी रुपये आहेत ते परत केले जाऊ शकतात। मात्र हे पैसे अडकले तरी कसे, तोही तर महत्त्वाचा प्रश्न आहे। तर झालं असं की भारताची जी सरकारी कंपनी आहे ONGC विदेश लिमिटेड ही व्हेनेझुएलातील तेल प्रकल्पामध्ये 40% भागीदार आहे। मात्र निर्बंध लावले, राजकीय अस्थिरता आणि उत्पादन घटलं, त्यामुळे 2014 पासून भारताला प्रॉफिट आणि थकीत देणी मिळालेलीच नाही आहे। आता अमेरिकेचा हस्तक्षेप होईल आणि त्यानंतर भारताला संधी निर्माण होऊ शकते। आणि सोबतच भारताला 3 मोठे जे फायदे होणार आहेत ज्याचा उल्लेख सुरुवातीला केला ते कोणते? पहिला फायदा तर तोच की अडकलेले पैसे मिळणार। तज्ज्ञांचं मत असं आहे की तेल क्षेत्राच्या नव्या या रिस्ट्रक्चरमध्ये भारताची थकीत देणी प्राधान्याने फेडली जाऊ शकते। दुसरा फायदा काय? तर तेल उत्पादनामध्ये मोठी वाढ होईल आणि सध्या भारत दिवसाला फक्त 5 ते 10,000 बॅरल तेल तिथून काढतो। जर निर्बंध शिथिल झाले तर उत्पादन हे थेट 1,00,000 बॅरलपर्यंत जाऊ शकतं, त्यामुळे फायदा होऊ शकतो। तिसरा फायदा काय? स्वस्त तेल, कमी आयात खर्च। भारतीय रिफायनरी जे आहेत त्यांच्याकडे व्हेनेझुएलाचं जड कच्चं तेल शुद्धीकरण करण्याचं तंत्रज्ञान आहे, त्यामुळे स्वस्त तेल मिळाला तर भारताचं आयात खर्च कमी होईल आणि ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल। महत्त्वाचं म्हणजे सध्याचा भारत व्हेनेझुएला व्यापार पाहिला तो आधीच खूप कमी आहे, त्यामुळे या दोघांच्या संघर्षाचा भारतावर तसा काही आर्थिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम होणार नाही आहे। उलट अमेरिकेच्या देखरेखीखाली तेल उत्पादन सुरू झालं तर ते भारतासाठी मात्र आर्थिक आणि रणनीतिक संधी ठरू शकते। पण हे सगळं कधी आणि कितपत प्रत्यक्षात उतरतं याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे। पण जर खरंच तेल साठ्याचे जे थकीत भारताचे 9,000 कोटी आहेत ते भारताला लवकरच मिळाले आणि तेलाचं उत्पादनही वाढलं तर भारत सरकार मात्र पेट्रोलच्या किमती कमी करतील का? याबाबत तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील एका नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।